ची बातमी बोबदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार होत असेल तर गृह खातं करतं तरी काय असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। तर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। पुणे में एक रेप केस शुरू हो गई है। नवरात्रि के पावन अवसर पर पुलिस ने सरकार ने शुरू कर दी। बोबदेव घाटामध्ये जर सामूहिक बलात्कार होणार असेल तर मग प्रशासन आणि होम मिनिस्ट्री करते काय? सगळ्यात जास्त अशा घटना या पुण्यातच कशा घडतात? दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय, पण दुर्दैवानी आज पुण्याचं हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय, ज्याला शिक्षण आरोग्य याच्यासाठी एक वेगळी सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती, ते आज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे। कोण याला जबाबदार? अर्थातच आता आहे ते सरकार। ची बातमी बोबदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार होत असेल तर गृह खातं करतं तरी काय असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। तर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। पुणे में एक रेप केस शुरू हो गई है। नवरात्रि के पावन अवसर पर पुलिस ने सरकार ने शुरू कर दी। बोबदेव घाटामध्ये जर सामूहिक बलात्कार होणार असेल तर मग प्रशासन आणि होम मिनिस्ट्री करते काय? सगळ्यात जास्त अशा घटना या पुण्यातच कशा घडतात? दुर्दैव आहे, मला बोलावं लागतंय, पण दुर्दैवानी आज पुण्याचं हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय, ज्याला शिक्षण आरोग्य याच्यासाठी एक वेगळी सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख होती, ते आज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे। कोण याला जबाबदार? अर्थातच आता आहे ते सरकार।